Okay, now see the first practical is the determination of alkalinity in the water related to our engineering chemistry subject. ठीक आहे, आता इथं पहा, इथं तुम्हाला लेफ्ट हँड साइडला एम, थेरी, प्री टेस्ट, प्रोसिजर, सिम्युलेशन आणि पोस्ट टेस्ट दिसते. ठीक आहे, पोस्ट टेस्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस स्टडी द एम ऑफ आवर प्रॅक्टिकल. ठीक आहे, आता आपल्या प्रॅक्टिकलचं एम आहे टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ गिव्हन वॉटर सॅम्पल. ठीक आहे, टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ ए गिव्हन वॉटर सॅम्पल. आपल्याला एक वॉटर सॅम्पल दिलेलं असतं, त्या वॉटर सॅम्पलची आपल्याला ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे. वी हॅव टू फाइंड आउट ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ ए गिव्हन वॉटर सॅम्पल. सो दिस इज द एम ऑफ आवर प्रॅक्टिकल. Next, we have to study the theory. ठीक है, in this theory part we can only study the basic concepts related to alkalinity. So what is alkalinity? Alkalinity is the presence of sufficient alkaline ions in the water. ठीक आहे, वॉटर मध्ये जे ठराविक अमाउंट मध्ये अल्कलाइन आयन्स असतात ते कन्सिडर करणं, ते फाइंड आउट करणं मीन्स फाइंड आउट द alkalinity. Okay, so the absence of alkalinity means it is more acidic. सपोज एक पाणी आहे, त्या पाण्यामध्ये अल्कलिनिटी आयन नसतील. ठीक आहे, अल्कलिनिटी नसतील तर मीन्स ते तुमचं जे सोल्युशन आहे ते कसं असेल, ऍसिडिक असेल. सो वॉटर इज सेड टू बी अल्कलाइन व्हेन द पीएच, रिमेंबर दिस लाइन, it is important if water is said to be alkaline when it is having the pH of water above than the 7. 7 पेक्षा जास्त pH असेल तरच आपण त्यांना अल्कलाइन असं म्हणू शकतो. ठीक आहे, सो द डिटर्मिनेशन ऑफ अल्कलिनिटी इज व्हेरी युजफुल इन वॉटर अँड वेस्ट वॉटर. We can find out the alkalinity from any type of water, that is sea water, tap water, waste water. Okay, because it provides the buffering to resist changing pH value. alkalinity find out करणं म्हणजे काय करतो आपण, तर ते प्रोव्हाइड करते आपल्याला. काय प्रोव्हाइड करते? इट प्रोव्हाइड्स द बफरिंग टू रेजिस्ट चेंजेस इन pH value. Okay, so next line is important also. The alkalinity and acidity in water usually changes in natural waters with large algal growth. Okay, so in this theory part we have to studies only above 3 to 4 lines which is important for our demo practical, या फिर या हम उसे कह सकते हैं कि सिमुलेशन के लिए हमें ये important है. Okay, again remember that line also. The alkalinity means it indicates the concentration of carbonate, bicarbonate and here alkalinity means what the presence of, remember carbonates होता उसमें, bicarbonates, hydroxide contains. Okay, carbonates, bicarbonate and it also contains the hydroxide ions. Okay, then this is about the theory part. Okay, next is the pre-test. Okay, we have to solve the pre-test. Let us discuss and solve it. First question, permissible limit of alkalinity in drinking water is. पाण्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर मध्ये अल्कलिनिटीची परमिसिबल लिमिट किती असतं? तर इट इज फर्स्ट इयरला तुम्ही पाहिलं असेल इंजिनिअरिंग केमिस्ट्री मध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे की अल्कलिनिटी मध्ये कार्बोनेट्स, बायकार्बोनेट आणि हायड्रॉक्साइड आयन्स असतात आणि त्यांची जी व्हॅल्यू असते इन बिटवीन द 20 to 200 मिलीग्राम पर लिटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, alkalinity in wastewater is useful because it provides what? It provides buffering to resist changes in pH value. It is true or false? Tell me the answer. Either it is true. आता आपण theory मध्ये एक्सप्लेन केले, ट्रू आहे का फॉल असेल? हे is true. Alkalinity can also be related to hardness because of presence of calcium carbonate. ठीक है, next, alkalinity is important in aquatic life because, क्यों important है alkalinity? Because it buffers against rapid pH change.
नेक्स्ट, अन अल्कलिनिटी टेस्ट मेजर्स द लेवल ऑफ. अल्कलिनिटी टेस्ट मध्ये आपण कशाची लेवल फाइंड आउट करतो? आता सांगितलं मी बायकार्बोनेट्स, कार्बोनेट्स अँड हायड्रॉक्साइड आयन्स. ओके, देन यू हॅव टू सबमिट. Point is the procedure. This is about the pre-test. Okay, pre-test नंतर तुम्हाला आता प्रोसिजर स्टडी करायचे. आता प्रोसिजर हा थेरोटिकल पार्ट आहे. जसं आपण थेरोटिकल एक्सप्लेन करतो सेम तसं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण सिम्युलेशन म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल इथं स्टार्ट करतो. तर इथं मी सांगते तुम्हाला प्रोसिजर. तर इथं तुम्हाला काय करायचं, पहिला पार्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ अल्कलिनिटी इन वॉटर. आता इथं तुम्ही नंबर ऑफ सॅम्पल स्टडी करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॅप वॉटर असेल, सी वॉटर असेल, वेस्ट वॉटर असेल, कोणत्याही वॉटरचं तुम्ही अल्कलिनिटी फाइंड आउट करू शकता. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह काय असतात याच्यामध्ये, टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ ए गिव्हन वॉटर सॅम्पल. दिस इज द एम ऑफ आवर प्रॅक्टिकल, यू नो दॅट. Then apparatus used, a pipette, chemical flask is there, burette is there, beaker and a dropper. Okay, so इथं टेबल वरती तुम्हाला दिसत आहे, हे पहा इथं हे ब्युरेट स्टँड आहे. दिस इज ब्युरेट स्टँड, कोनिकल फ्लास्क, बेकर, नंतर इथं पिपेट आहे. ठीक आहे, सो दीज आर द apparatus we have to need. नेक्स्ट पार्ट असं तुमचा डिटर्मिनेशन ऑफ अल्कलिनिटी इन वॉटर. ठीक आहे, फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, ब्युरेट आपल्याला फिल करून घ्यायचे आहे विथ द हेल्प ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड अप टू द 0 मार्क. सेकंड स्टेप इथं पहा, ब्युरेट स्टँड दिसत आहे तुम्हाला. आपण काय करणार आहोत, ब्युरेट स्टँड मध्ये त्या ही जी ब्युरेट आहे त्या ब्युरेट मध्ये या फनेलच्या हेल्पने डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आपण फिल करणार आहोत. नंतर फिल केल्यानंतर आपल्याला अल्कलिनिटी फाइंड आउट करणार आहोत. डायल्यूट H2SO4 ची बॉटल आहे. ठीक आहे, ते आपण फिल करणार आहोत. आता हे सगळं जे आहे मी सुरुवातीला थेरोटिकल सांगत आहे, सिम्युलेशन मध्ये आपण ऍक्च्युअल प्रोसेस स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, हे पहा इथून आपण काय करतो, दिस इज द पिपेट, वी हॅव टू पिपेट आउट द सोल्युशन, ओपन दिस knob and fill the solution in this conical flask. Okay, then we have to titrate with the add indicator methyl orange 2 to 3 drops only, and then titrate and find out the results. Okay, so this is the image only. We have to find out, calculate with the help of simulation. Okay, theoretical procedure मी explain केली आहे. आता आपण next we are going to the study the simulation, that is actual practical स्टार्ट करायचं आपल्याला. ठीक आहे, आता हे व्यवस्थित वाचून घ्या, हे परत आपल्याला पोस्ट टेस्ट मध्ये हेल्पफुल आहे. अल्कलिनिटी मीन्स व्हॉट? ठीक आहे, आय विल एक्सप्लेन. अल्कलिनिटी ऑफ वॉटर इज ए मेजर ऑफ कॅपेबिलिटी ऑफ वॉटर टू ऍब्सॉर्ब H+ आयन्स विदाउट सिग्निफिकंट चेंज ऑफ पीएच. सिग्निफिकंट पीएच चेंज न होता ऍब्सॉर्ब करायचं आपल्याला कॅपेबिलिटी, एखाद्या वॉटरची कॅपेबिलिटी किती ते H+ आयन्स ऍब्सॉर्ब करू शकतो ती फाइंड आउट करणं मीन्स दॅट इज द व्हॅल्यू इज द अल्कलिनिटी ऑफ वॉटर. ओके, सो alkalinity test measures the level of bicarbonate, carbonates and hydroxide in the water. alkalinity measure करतो म्हणजे आपण काय करतो, त्यातले बायकार्बोनेट, कार्बोनेट्स आणि हायड्रॉक्साइड इन वॉटर फाइंड आउट करतो. ठीक आहे, नेक्स्ट सोल्युशन युज्ड. सोल्युशन कोणकोणते यूज करतो आपण? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आहे, वॉटर सॅम्पल असेल, टॅप वॉटर, सोडियम कार्बोनेट सोल्युशन, मिथाइल ऑरेंज अँड फेनॉक्टॅलिन ऍज ए इंडिकेटर. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं पहा, इथं टेबल वरती हे जे साहित्य ठेवले आहे ते आपल्याला युजफुल आहे प्रॅक्टिकल साठी. नेक्स्ट फर्स्ट पार्ट आहे स्टँडर्डायझेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, स्टँडर्डायझेशन सल्फ्युरिक ऍसिडचं करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथं पहा ही ब्युरेट आहे, इथं तुम्हाला फनेल दिसते. फर्स्ट ऑफ ऑल क्लिक ऑन द फनेल, देन इट इज कनेक्टेड टू द ब्युरेट. ओपन द नॉब ऑफ द bottle of dilute H2SO4. Fill the dilute H2SO4 in the burette up to the 0 mark. Okay. Okay. Here 0 mark is present. So close the knob of the H2SO4 bottle. Remove the funnel.
The absence of here is one quiz is arriving. The absence of alkalinity makes the water acidic. Okay. Next, squeeze the pipette bulb and dip pipette into the Na2CO3 solution. Open the knob, fill the pipette with Na2CO3 solution. Add the solution into the respective conical flask. Okay. Then again one quiz is arising. Alkalinity is due to the absence of bicarbonate and carbonate or hydroxide in ions. It is true. Okay. No, it is a false answer. Then add methyl orange indicator 2 to 3 drops only. Okay. Add into the conical flask. Close the cap of methyl orange indicator bottle. Now, third step is important in our practical. Titrate the dilute sulfuric acid till the color changes to wine red. ठीक आहे. आपल्याला आता ब्युरेट मध्ये आपण डायल्यूट H2SO4 घेतले, कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्ही Na2CO3 घेतले आणि मिथाइल ऑरेंजचे 2 to 3 ड्रॉप्स ऍड केले. आता टायट्रेशन स्टार्ट करायचं आपल्याला. आपला एंड पॉइंट आहे चेंजेस कलर टू वाईन रेड. वाईन रेड होईपर्यंत आपण हे काय करणार आहोत, टायट्रेट करणार आहोत. ठीक आहे. ओपन द नॉब to start the liquid running into the conical flask. So I will open the knob. Here see the solution arising here. Okay. Wine red color is appeared. Your final burette reading, note down your final burette reading is 9.5 ml. Okay, 9.5 ml. Then next, here is the observation arriving. First observation table in which the first column is the volume of sodium carbonate taken. It is 10 ml. आपण सोडियम कार्बोनेटचं व्हॉल्यूम पिपेटने 10 ml घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणून इथं 10 आहे. नेक्स्ट, नॉर्मॅलिटी ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोल्युशन. नॉर्मॅलिटी Na2CO3 ची 0.02 आहे. ब्युरेट रीडिंग इनिशियल व्हॅल्यू इज 0 अँड फायनल व्हॅल्यू मी तुम्हाला नोट डाऊन करा म्हटलेलं ते 9.5. ठीक आहे. सो नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड हे आता फाइंड आउट करायचं आपल्याला. व्यवस्थित लक्ष द्यायचं. प्लीज बी कॉन्सन्ट्रेट. नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट. ओके, we are having the formula for find outing the normality of sulfuric acid is N1V1 is equal to N2 into V2. Okay, N1 is the normality of H2SO4, V1 is the volume of H2SO4, V2 is the normality of Na2CO3 and V2 N2 and V2 is the volume of Na2CO3. So put the values that is I was told you. I will again repeat the values of N1, V1, N2, V2. इकडे लक्ष द्या. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे N1. You have to find out N1. Okay, you have to find out N1. तुम्हाला N1 काढायचं आहे. So your formula is the write down the formula आणि तुम्हाला इथे व्हॅल्यू टाकायचे आहे आणि आन्सर तुम्हाला फाइंड आउट करून सांगायचं आहे. सगळेजण ऐकताय ना, ऑल ऑफ यू? हॅलो, येस मॅम. ठीक आहे. आता मी तुम्हाला व्हॅल्यू सांगते. फॉर्म्युला लिहा तुमच्या नोटबुक मध्ये. N1 V1 हा फॉर्म्युला लिहा. N1 into V1 is equal to N2 into V2. आपल्याला N1 काढायचं आहे. मी तुम्हाला V1 ची व्हॅल्यू सांगते. V1 म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ H2SO4. H2SO4 चा व्हॉल्यूम म्हणजे इथं तुमचं जे रीडिंग असेल ते. ओके, सो राईट डाऊन N1 इज इक्वल टू N2 किती आलाय आपला 0.02. N1 इज इक्वल टू 0.02
into 10, 0.02 into 10 divided by 9.5 हे आपला आन्सर 9.5. I will repeat again. N1 is equal to 0.02 into 10 divided by 9.5. Calculate and tell me the answer. 0.02105. Very good. ठीक आहे, आता इथं आपण हे व्हॅल्यू टाकूया 0.021. ओके, and check. ओके, करेक्ट आन्सर. इथं यू हॅव टू सी, तुम्हाला दिसत असेल, यू विल सी हिअर टिक मार्क दिसते ग्रीन कलरचं. इथं तुम्ही काय केली, नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड फाइंड आउट केली. ठीक आहे, आता सॅम्पल टायट्रेट करायचं. आपण फक्त आता स्टँडर्डायझेशन काढलं, हे लक्षात ठेवा. किती आलं, 0.021. आता आपण टायट्रेट करू सॅम्पल. आता आपण काय केलं, अगोदर H2SO4 चं स्टँडर्डायझेशन करून घेतलं, एक पार्ट कंप्लीट झाला. आता सेकंड पार्ट आहे आपल्याला सॅम्पलचं आपण टायट्रेशन करायचं. अगेन सेम प्रोसिजर करायची. फनेल आहे ते या ब्युरेटला कनेक्ट करायचं, नॉब रिमूव्ह करा. डायल्यूट H2SO4 जे आहे ते या फनेलच्या हेल्पने आपल्याला ब्युरेट मध्ये फिल करायचं असतं. इथं झिरोचं मार्किंग असतं, झिरोच्या मार्किंग पर्यंत आपण ते फिल करून घेतो. ओके, क्लोज द lid, remove the funnel. Then start the pipette out, open the knob, add the sample solution into the conical flask. ओके, अगेन आपण काय केलं, सॅम्पल पिपेट आउट केलं आणि कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं. ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याला इंडिकेटर ऍड करायचा आहे. कोणता, फेनॉल्फ्थालीन. स्टँडर्डायझेशन मध्ये आपण मिथाइल ऑरेंज ऍड केलेला, इथं आपल्याला फेनॉल्फ्थालीन ऍड करायचं आहे. 2 to 3 drops required only. Close the cap. Okay, here query is arriving. The phenolphthalein produces pink color when the pH is above and colorless when the pH is below, above and below. Okay, it is 8.3. Okay, open the knob. See, the end point color change changes to colorless. Okay, colorless होईपर्यंत तुम्हाला टायट्रेट करायचं. ठीक आहे, कलरलेस झाले का, इथं तुमचं रीडिंग आहे 2.8. नोट डाऊन सेकंड रीडिंग 2.8 ml. The amount of HCl consumed to reach the phenolphthalein point is to calculate the phenolphthalein alkalinity. ठीक आहे, phenolphthalein alkalinity, correct answer. Okay, here is the observation table. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, P as a alkalinity of a CaCO3. ठीक आहे, ऑब्झर्वेशन्स मध्ये आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल टेकन ml 100 ml आहे. ब्युरेट रीडिंग आपलं 0 हे इनिशियल व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू 2.8. व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड 2.8, दॅट इज नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आपण फाइंड आउट केलेली होती, ही 0.02. देन फॉर्म्युला आहे आता आपल्याकडे अल्कलिनिटी COCO3 ची फाइंड आउट करायची आहे. ओके, सो वी आर हॅव्हिंग द फॉर्म्युला T as a alkalinity of CaCO3 is equal to नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड जे आपण फाइंड आउट केलेलं आहे 0.02. देन व्हॉल्यूम ऑफ ऍसिड, ओके, व्हॉल्यूम ऑफ ऍसिड इंटू 50,000 डिवाइडेड बाय V सॅम्पल. ओके, ठीक आहे, मी आता व्हॅल्यू सांगते बघा. नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड 0.02. राईट डाऊन द व्हॅल्यूज. फॉर्म्युलेमध्ये मी सांगते, कॅल्क्युलेट करा आणि मला आन्सर सांग. 0.02 इंटू व्हॉल्यूम ऑफ ऍसिड. ऍसिडचं व्हॉल्यूम आपण किती घेतलेलं आहे, 2.8. ओके, व्हॉल्यूम ऑफ ऍसिड इथं आहे पहा, इथं लिहिलेलं आहे, हे वाचायचं, इथं दिलेलं आहे शॉर्ट मध्ये. व्हॉल्यूम ऑफ ऍसिड 2.8. 0.02 into 2.8 into 50,000
डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल. व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल किती घेतलं आपण 100. ठीक आहे, मी परत सगळे व्हॅल्यू सांगते व्यवस्थित आहे का. 0.02 इंटू 2.8 इंटू 50,000 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा अँड टेल मी द फायनल आन्सर. 2.8. Okay, 2.8. Here we are writing the 2.8 and check. No. Again calculate करा. 28. I will check. Yes, very good. This is the correct answer. ठीक आहे, समजला आता इथं तुम्हाला कसं आपण प्रॅक्टिकल अल्कलिनिटी फाइंड आउट केलं. सुरुवातीला आपण काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल वी आर डन द स्टँडर्डायझेशन ऑफ H2SO4 सोल्युशन. ठीक आहे, H2SO4 सोल्युशनचं आपण स्टँडर्डायझेशन पहिल्यांदा स्टार्ट केलं. नंतर आपण काय केलं तर एक वॉटर सॅम्पल घेतला, स्टँडर्डायझेशन करून आपण H2SO4 ची नॉर्मॅलिटी फाइंड आउट केली. ठीक आहे, नंतर सेमच पार्ट केला आपण, फक्त कशासाठी केलं तर वॉटर सॅम्पल. आता हे वॉटर सॅम्पल कोणतेही असू शकतं. ते वॉटर टॅप वॉटर असू शकतं, सी वॉटर असू शकतं, तुमचं वेस्ट वॉटर असू शकतं, रिव्हर वॉटर असू शकतं, एनी यू कॅन फाइंड आउट अल्कलिनिटी ऑफ एनी वॉटर. ओके, डू यू अंडरस्टँड दिस एक्सपेरिमेंट? डू यू अंडरस्टँड ऑल? Yes, ma'am. व्हेरी गुड. दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट. तुमचे प्रॅक्टिकल्स जे टायमिंग शेड्यूल होतं, काल आपलं लेक्चर मिस झालं, काल आपलं प्रॅक्टिकल मिस झालं, त्यामुळे मी सकाळी कंटिन्यू केले. आपण नंतर पुढचं जे एक्सपेरिमेंट आहे, ठीक आहे, तो क्लोराईड कंटेंट स्टडी करूया. ठीक आहे, तुम्हाला याचं रायटिंग वगैरे मटेरियल हवा असेल तर इथून तुम्ही क्रोम मधून व्हर्च्युअल लॅब मध्ये तुम्हाला कोणताही प्रॅक्टिकल जर पाहायचा असेल, व्हर्च्युअल लॅब वेबसाईटला जायचं, तिथं तुमचे सब्जेक्ट आहेत. मी आपलं इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचं हे सिव्हिल मधून फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, तर जे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री कोणतेही प्रॅक्टिकल फाइंड आउट करायचं असेल व्हर्च्युअल लॅब मध्ये तुम्ही स्टडी करू शकता. खूप सोपं आहे हे आणि तुमच्या कन्सेप्ट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात. ठीक आहे, काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. इथं आपण थांबवत आहोत. नाव you can leave and thank you so much. Here I am going to stop here. Have a nice day.